बोला पुंडलिका हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. आत्मारूप गणेशु केलिया समराना होय सकळ विद्यांचे अधिकराना तेची बंधू चरण श्री सद्गुरूचे ते नमस्कार. जय हरी ताई, जय हरी. तर आपला कालचा जे दृष्टांत झाला त्याच्यामध्ये आपण जी साधना करतो त्या साधनामध्ये जी बी साधना करावं तर ती मी केलं आणि माझ्यामुळे झालं असं आपण म्हणतो आणि मग नसलेलाच अहंकार आपल्या पाठीमागे लागतो. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की असा अविवेकाने त्यांच्या काही अभिमान होऊन तो वाढतच जातो की मी हे करतो, मी ते करतो, माझ्यामुळं होतं, मीच केलं वगैरे असं जी काही अभिमान उत्पन्न होतो काय असेल, मी जप केलेला असेल, तप केलेला असेल किंवा कुठल्याही प्रकारची सेवा केली असेल किंवा कोणतंही कर्म केलेलं असेल तर मीच केलं असं म्हणतो. आणि मला आता जर कुणी जर काही सांगायला लागलं तर ते म्हणतो किंवा मला काही त्या सद्विद्येचा उपदेश जर कुणी सांगू लागलं तर तो ऐकत नाही म्हणले. का तर म्हणतो मी त्यागी आहे असं म्हणतो आणि आपल्याला आता याची ऐकण्याची काय जरुरी आहे. तो त्यांचा उपदेश ऐकून घेत नाही. म्हणजे हे कसं झालं तर मांजर काढून टाकले तिथे उंट येऊन पडला याची एक गोष्ट आहे. तर ती गोष्ट म्हणले तुम्हाला सांगतो असे सद्गुरू म्हणतात. मग हे कशा पद्धतीनं अभिमान ते ब्लूटूथला रेकॉर्डिंग हे कर ना थोडं एकदा डबल ते काढा सोडून येतं का कनेक्टेशन हे तुम्ही तिकडे जाऊन हे करायलात ना ते आवाज तिकडे चालला तुम्ही का म्हणून कानाला लावायला. अरे हे दिलेल्या वस्तू तुम्ही नीट ठेवा ना तुम्ही ते दुसरे तुम्ही लावायला कानाला तुमचं पुन्हा बंद व्हायला लागला इथं इथं ठेवा ते मगाच म्हणतो बंद कर म्हणून कशाला तुम्ही घेता तर मग हे. हॅलो आता येतोय का आवाज येतोय का. तुम्ही हे जॉईन करू नका कोणी तिकडे दुसरीकडे ते ओम पशी तीन आहे तर ते तिकडे जॉईन करा तिकडे जॉईन करू नका. आता पाठामध्ये डिस्टर्ब असं करू नका मग तुम्हाला द्यायचं नसलं तर तुझं सांग मी दुसरं घेऊन येतो मी काय उगत दुसरे कशाला जॉईन करतात तुम्ही मग कशाला लावायचं कानाला तुम्ही तुमच्या लावलं कानाला तिकडे आवाज जात नाही ना. तर आपण मी केलं माझ्यामुळे झालं असं जे आपण म्हणतो कुठलंही कार्य असेल आणि ते आपण म्हणतोच मी केलं माझ्यामुळे झालं आणि मग त्याच्यामुळं आपल्याला जर कोणी काही चांगलं सांगायला तर ते बी ऐकून घेत नाहीत म्हणे आपल्याला काय कळत नाही म्हणे माझ्यासारखं मी तर म्हणे सगळ्या ह्याच्यात म्हणजे हुशार आहे समजा असं आपल्याला वाटतं कोणाला वाटतं की मला काही कळत नाही म्हणून प्रत्येकाला असं वाटतं किंवा आपल्याला जेवढं जेवढं कळतं तेवढं मला कळत आहे मला काय कोणाचं ऐकायची गरज आहे मी कोणाचंच ऐकत नसतो. तर असं केल्यानं काय होतं म्हणतात तर त्यासाठी त्याने दृष्टांत सांगायलेत की विचारा वाचून अभिमान दुप्पट वाढतो याविषयी दृष्टांत आहे. तर असा दृष्टांत आहे की एक म्हातारी आजी एक आपले राहत होती एकटीच आणि तिच्या घरामध्ये एके दिवशी एक तिच्या अंगणामध्ये एक मांजर येऊन मरून पडलं. तर त्या म्हाताऱ्या आजीच्या अंगणामध्ये एक मांजर येऊन मरून पडलं तर त्या आजीने काय केलं ते मांजर एका टोपलीमध्ये घातलं आणि नदीवर टाकण्यासाठी गेली. आता ते टाकण्यासाठी गेली तर गडबडी तिने गेट लावायचं राहिलं ते अंगणाचं गेट तसंच राहिलं. तर तिथं एक उंट येऊन मरून पडला. आता तुम्ही सांगा मांजर काढता येते मांजर ही काढता येते कारण ती छोटी असते आणि टोपलीमध्ये घालून तिने नेऊन टाकली पण तिच्या गडबडीमध्ये तिच्या अज्ञानानं हा दरवाजा बंद करायचा राहिली. अंगणाचा दरवाजा गेट बंद न केल्यामुळे एक उंट येऊन मरून पडला. तर त्या उंटाला आता त्या आजीला काढता येईल का. तर तो उंट नेऊन टाकता येत नाही आजीला
त्याप्रमाणे शॉर्ट मध्ये सांगायलोय की तसं आपल्याला जे ज्ञान अज्ञान घालवता येतं, अज्ञान म्हणजे सुरुवातीला काही कळत नसल्यास मनुष्य अनुग्रह घेतो, नामचिंतन करतो आणि मग असणारं अज्ञान गेलं असं होतं आणि मग ते अज्ञान घालवता येतं. पण मी आता ज्ञानी झालो, मी आता मला ब्रह्म कळतंय, मला आता आत्मा कळायला लागला, असं होऊन मग ते असणारा जे राहिलेला जो अभिमान आहे म्हणजे उंट येऊन पडला त्याप्रमाणे आहे ते. मग हे उंट निघत नाही किंवा उंट काढता येत नाही. त्या जसं आजीला उंट काढता आलं नाही तसं असणार आपल्याला मी हे केलं, मी ते केलं, माझ्यामुळं होतं, मला आता काय ऐकायची गरज आहे, मी ज्ञानी आहे, अशा पद्धतीचं त्याच्या डोक्यामध्ये राहतं आणि मग तो ह्याच्याकडे दुर्लक्ष करतो. म्हणजे अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, मला आता हे करायची जरुरी नाही, ते करायची जरुरी नाही असं वगैरे जे वाटतं, तर हाच अभिमान आहे. आणि आपण तसा अभिमान घेतो आणि त्याच्यामुळं मग आपल्याला हे जसं की त्या आजीला उंट टाकता आलं नाही तसं आपल्याला हे सुद्धा टाकता येत नाही किंवा अभिमान असणारा काय होतो आपला वाढतो. तर त्याच्यामुळं त्यांनी सांगितलं की शिष्य म्हणतो तर मग कोणत्या साधनाने अहंता ममताचा नाश होतो ते कृपा करून सांगावे. असं जर होत असलं तर मग कोणती साधना करू, कोणती साधना केल्या म्हणजे अहंता आणि ममता, अहंता म्हणजे मी आणि ममता म्हणजे माझे, मग नेमकं मी कोणतं साधन करू म्हणजे मग माझी ही अहंता आणि ममता नष्ट होईल, असं शिष्यानं प्रश्न सद्गुरूला केलेला आहे. मग गुरु म्हणतात विवेकादी साधनाने संपन्न होऊन ब्रह्मनिष्ठ सद्गुरू शरण जाऊन, बघा हे काय सांगायले ते, विवेकादी साधनाने संपन्न होऊन ब्रह्मनिष्ठ सद्गुरू शरण जाऊन त्यांच्या उपदेशापासून झालेला जो आत्मनात्म विचार त्यांच्या योगाने झालेल्या स्वरूपाच्या ज्ञानाने म्हणजे अज्ञानाच्या नाशाच्या द्वाराने त्या अहंता ममताची निवृत्ती होते. तर कशामुळं निवृत्ती होते ते सांगायलेत की आत्मानात्म विवेक करून म्हणजे आपण साधन चतुष्टयुक्त होऊन, तुम्हाला प्रथम पाठामध्येच आपलं गेलेलं आहे की अधिकाऱ्याचे लक्षण, अधिकाऱ्याच्या लक्षणामध्ये आत्मनात्म विवेक, वैराग्य, समाधी षटक, मोक्ष इच्छा या आपल्या अंगी बांधून आपण सद्गुरूला शरण जाऊन सद्गुरूनं सांगितलेलं नामचिंतन, श्रवण मनन निध्यासन, तत्वम पदार्थ शोधन, मग माझा आत्मा सच्चिदानंद आत्मा अस्थिभाती प्रिय रूपानं भरून उरलेला आहे, हे असं जे दृढ अपरोक्ष ज्ञान आहे, ते दृढ अपरोक्ष ज्ञान ज्यावेळेस आपल्याला होतं त्यावेळेस आपला अभिमान नाहीसा होतो किंवा निघून जातो. म्हणजेच आत्मस्वरूपाच्या ज्ञानानं अज्ञानाच्या नाशाद्वाराने त्या अहंता ममताची निवृत्ती होते. जर विचार म्हटला तो हाच की देह पंचमहाभूताचे कार्य आहे. आता विचार काय करायचा आपण की हा देह कोणाचा आहे. आता आपल्याला असं वाटतं की देह माझा आहे म्हणून, आणि हेच खोटं बोलणं आहे बघा, ध्यानात ठेवा. संसारामधलं इथं आता सांगायलेले नाही देहालाच मी म्हणणं किंवा देहच माझा आहे असं वाटणं, आणि हेच सगळ्यात खोटं बोलणं आहे. तर असं खोटं जर बोललं तर पंचीकरणाच्या शेवटला काय सांगितलं, देहाला जर एक वेळेस जर आपण मी म्हणलो तर करोडो गाई मारल्याचं पातक लागतं, असं आपल्या शेवटच्या पाठामध्ये झालेलं आहे किंवा शेवटच्या अगोदरच्या पाठामध्ये. देहाला जर एक वेळेस मी आपण म्हणत असतो किंवा देह माझा आहे असं म्हणत असतो तर करोडो गाई मारल्याचं पातक लागतं किंवा कोटी कोटी आत्महत्यारा असं सांगितलेलं आहे बघा. म्हणून जर विचार म्हटला तो हाच की हा देह पंचमहाभूताचे कार्य आहे, मग हे समजून घ्यायचंय आपल्याला, फक्त करायचंय काय आपल्याला, फक्त समजून घ्यायचंय की हा देह मी नाही. बरं हा मी देह का नाही, तर हा देह दृश्य आहे म्हणून. बार बार ध्यानात ठेवावं लागतं, दृश्य आपण नसतो, हा देह मी नाही. मग हा देह मी नाही हे दृश्यावरून कळतं, आणि देह माझा नाही हे पंचमहाभूताचं कार्य आहे याच्यावरून कळतं. मग असणार ही सर्व निर्मिती
अनिर्वचनीय अशी जी निर्मिती आहे ती ईश्वरानं निर्माण केलेली आहे. मग असणारी ह्या त्यामुळे अनात्मा आहे व घटाप्रमाणे, मडक्याप्रमाणे किंवा भांड्याप्रमाणे दृश्य आहे. ज्याप्रमाणे घटाचा द्रष्टा घटापासून वेगळा असतो. थोडा विचार केला, विवेक केला तर आपल्याला हे सर्व काही कळू शकतंय. पण आपली बुद्धी स्थिर होण्यासाठी, अंतःकरण स्थिर होण्यासाठी जेवढा वेळ आपण अभ्यास करतो तेवढा वेळ तरी शुद्ध अंतःकरणाने, स्थिर अंतःकरणाने नामचिंतन करून हे शास्त्र थोडं तरी पाहावं लागतं. आणि ते वाचते वेळेस आपण काय वाचतो आणि काय नाही ह्याच्याकडे जर आपलं लक्ष नसेल तर मग कसं चालेल? तर आपलं लक्ष असलं पाहिजे की आपण काय वाचतोय. हे पंचीकरण जरी बार बार जर कोणी पाहिल, कुणाला काही अभ्यास नाही येऊ द्या तरी सुद्धा तो मुक्त होईल. पंचीकरण म्हणजे वाटतंय तेवढं सोपं जरी असलं तरी तेच जर तुम्ही बार बार कळून घेतलं आणि तुमच्या अंतःकरणाला मी सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहे असं जर ज्ञान झालं तर तुम्ही सदा सर्व काळ मुक्त आहात. हेच हे पंचीकरण कळून देतंय. तर ध्यानात घ्या की जसा घट, मठ, पट वगैरे सगळं दृश्य आहे तसा देह सुद्धा आपल्याला दृश्य आहे. मग दृश्य वस्तू म्हणजे आपण नसतो, तर आपण आत्मस्वरूप साक्षी कुटस्थ आहोत. तर तसा देहाचा जो आपण आत्मा तो देहाहून वेगळा आहे. देह जड आहे, आपण चेतन आहो. बघा, देह जड आहे, आपण चेतन आहो. जड वस्तू आता आपल्या समोर मोबाईल ठेवलाय, आपल्याला मोबाईल काही बोलत नाही. आपल्या समोर भिंत दिसते, भिंत आपल्याला बोलत नाही. आपल्या समोर टेबल आहे तरी आपल्याला ते दिसत नाही. म्हणजे दिसतंय आपल्याला ते, पण ती आपल्याला बोलत नाही. म्हणजे दृश्य वस्तू जड असते आणि ती वस्तू आपल्याला बोलत नाही. तुम्ही बोलतात आणि तुम्हालाच कळतं, तुम्हीच आत्मस्वरूप आहात. मग आपण काय करायला लागलो? साधनालाच आपण म्हणायला लागलो. काही दिवसानं तुम्हाला असं वाटतं की सगळे लोक म्हणतील की मोबाईलच मी का काय, असं कुणास ठाऊक. देह मी असं म्हणत होते, पण काही दिवसांना असं वाटतं की मोबाईलच मी असं म्हणते. कारण मोबाईल शिवाय काही भागत नाही, सगळं मोबाईलवरच चाललंय. मग आता मोबाईल मीच आहे असं कोणी म्हणणार नाही, तर तसं देहच मी असं म्हणतील की नाही सगळे. तर देह म्हणजे आपण नाही, देह आपल्याला दृश्य. मोबाईल सारखा देह. या मोबाईल मध्ये सगळ्या ऍक्टिव्हिटी करून ठेवल्या, कॉम्प्युटर सिस्टीम करून ठेवली, म्हणून तर हे सगळं चाललंय याच्यावर. मग आता मोबाईल बोलतो का? तर आपल्याला मोबाईल सगळं काही सांगतो. मग आपल्याला असं वाटतंय की मोबाईल मध्ये सगळं आहे. मग तसा असणारा देह, असणारा मोबाईल साधन आहे. तसा देह आपला साधन आहे. साधनाच्या द्वारे आपल्याला ज्ञान होण्यासाठी साधन दिलं. आपल्याला आत्मविद्या प्राप्त व्हावी, आत्मस्वरूपाचं ज्ञान व्हावं म्हणून देह आपल्याला देवाने साधन दिला आणि साधनाचा उपयोग चांगला केला पाहिजे. म्हणून त्यांनी सांगितलं देह जड आहे, आपण चेतन आहोत. देह विकारी आहे, आपण निर्विकार आहोत. देह क्रियावान आहे, संगवान, मलिन आहे, पण आत्मा अक्रिय, असंग, निर्मल आहो. अर्थात देह आपण नाही. देह जर आपण नव्हे तर देहावर कल्पिलेले ब्रह्मादी 4 वर्ण. बघा, आता जर देहच आपण नाहीत तर देहावर कल्पिलेले हे 4 वर्ण आहेत, 4 आश्रम आहेत, अवस्था आहेत, हे सर्व देहाचं आहे. आता हे सर्व देहाचं असताना आपण आपल्याकडे घेतो तर कल्पिलेले ब्रह्मादी 4 वर्ण, ब्रह्मचार्यादी 4 आश्रम, बालपण, तरुणपण, वृद्धपण, स्थूलपण, क्रशता, रश्वता, दीर्घता, श्यामता, गौरपण, या सर्व गोष्टी देहाच्या आहेत. आणि आपण देह नाही, ह्या सर्व देहाबद्दलच्या गोष्टी आपण आपल्याकडे लावून घेतो. तर माऊली ज्ञानोबराय म्हणले, ती ववी आहे तुम्हाला सांगितली की पुढीलाचे वजे आपला माता घेईजे, तरीकानं दाटीजे धनुधरा. जाती, धर्म, कर्म आणि स्वरूपे आहे त्यापैकी एकही माझ्या आत्म्यात उघडच नाही. म्हणजे आत्मस्वरूपामध्ये हे काही एक लागत नाही, या सर्व गोष्टी देहाच्या आहेत. अशा प्रकारच्या विचाराने देहातून अहंता निवृत्त होते.
बघा असा जर विचार आपण ध्यानात ठेवला तर, आता बघा ध्यानात ठेवा अहंता कशी काढायची ती. अहंता कशी काढायची ती आतापर्यंत जे सांगितलं अशा पद्धतीनं, अशा विचारानं, अशा विवेकानं, की देह जड आहे, देह विकारी आहे, देह दृश्य आहे. मग या देहाला जाणणारा मी आजर अमर असा स्वयंप्रकाशानंद आत्मा आहे. मी साक्षी आहे, मी द्रष्टा आहे, मी कुटस्थ आहे. देह हा मला दृश्य असल्या कारणानं मी देह नाही आणि देहाचा द्रष्टा मी आत्मा आहे. या विचारानंच, या आत्मनात्म विवेकानंच आपला अहंता म्हणजे अहम असणार आपलं जातं. याच्याशिवाय दुसऱ्या कुठल्याही विचारानं हे अहमपणा जात नाही. नाहीतर आपण हे कार्य केलं, ते कार्य केलं, मी यज्ञ केला, मी जप केला, मी तप केला, असं जर कोणी आपण म्हणलो तर या विचारानं अहंता जात नाही. देह दृश्य आहे म्हणून देह मी नाही, आणि देह पंचमहाभूताचं कारण आहे म्हणजे कार्य आहे म्हणून काय नाही. हा, देह माझा नाही, पंचमहाभूताचं कार्य आहे म्हणून देह माझा नाही. तर ध्यानात ठेवा की देह पंचमहाभूताचं कार्य आणि कारण आत्मा आहे. आत्म्याशिवाय देह बनू शकत नाही, पण देह जरी बनला तरी देह दृश्य आहे. आणि देह माझा का नाही तर पंचमहाभूताचं कार्य आहे. याच्यावरून ध्यानात घ्या अहंता आणि ममता कशा घालवायच्या ती. मग हे असणार अशा पद्धतीने म्हणले अहंता घालवायची. अशा प्रकारच्या विचाराने देहातून अहंता निवृत्त होते. देवदत्त, शिवदत्त, विष्णुदत्त इत्यादी जी नावे आहेत ती देहासंबंधी आहेत. जसं आपल्याला प्रत्येकाला वेगवेगळं नाव आहे तसे त्यांनी 2-3 नावं घेतले. शिवदत्त, देवदत्त किंवा विष्णुदत्त अशा प्रकारची जी नावं असतात ती देहाला ठेवलेली नावं असतात. म्हणून माऊली ज्ञानोबरायांची ओवी आहे ज्ञानेश्वरीमध्ये, उपजलिया बालकाशी नाव नाही तयापाशी ठेवलिया नावाशी ओदेत उठे. माऊली ज्ञानोबराय सुद्धा सांगतात की बाबा जे ज्याचा जन्म होतो, ज्याचा देह निर्माण होतो, त्या देहाला येताना आपल्या कपाळावर नाव ठेवून आलेलं नसतंय. त्याला आपल्याला 12व्या दिवशी त्याचं काहीतरी नाव ठेवलं जातं. आणि त्या नावानं नाव कशासाठी ठेवलं जातं तर व्यवहारासाठी नाव ठेवलं जातं. नाहीतर आपल्याला नाव नाही, आपल्याला रंग नाही, रूप नाही, आकार नाही, उकार नाही, मकार नाही, अशा प्रकारचा आपण सच्चिदानंद आत्मा स्वरूप, आपण आत्मस्वरूप आहोत, आपण चैतन्य आहोत. पण हे साधन देह दिला म्हणून या साधनाचा वापर आपण परमात्म स्वरूप कळून घेण्यासाठी केला पाहिजे. आत्मस्वरूपाचं चिंतन केलं पाहिजे. म्हणजे आपण तेच आहोत हे कळण्यासाठी करायचं चिंतन. साधन कधीच आपण होऊ शकत नाहीत. साधन आपल्यासाठी दिलेलं असतं. मग आपण म्हणतो आम्हाला हा देह दिला, कशासाठी दिला, आम्हाला सुख व्हायला दुःख व्हायला, असं जे होतंय आपण करते भोगते आहोत असं आपण कल्पिलेलं आहे. परंतु आपल्याला ज्यासाठी देह दिला त्यासाठी आपण या देहाचा वापर न करता आपण शब्द स्पर्श रूप रसगंध याच विषयामध्ये आपण जातो. आणि मग देहाला अहंकार, देहाचा अहंकार, मीपणा, माझ्यामुळं असणारा देहाचा अहंकार निर्माण होतो. आणि मग जन्ममरण आपल्या पाठीशी लागतं. तर देहासंबंधी ही नावं ठेवलेली असतात, आत्म्याच्या ठाई नाही. तथापि देहाहून आत्मा वेगळा आहे असे जीव जाणत नाही. जीवाला असं वाटत नाही की देहापेक्षा आत्मा वेगळा आहे. तर खरोखरीच आपण देहापेक्षा वेगळे आहोत. हे कशावरून तर आता ही जी जागृती आहे ती ही जागृती मध्ये आता आपण आहोत म्हणजे आत्मस्वरूप आता आहे. हे आत्मस्वरूपालाच कळायला लागलं अंतःकरणाच्या वृत्तीनं. म्हणजे आत्म्याचा जीव होतो आणि जीवाला अंतःकरणाच्या द्वारे कळतं. ही जागृती कळते. पण ही मायबाप ही जागृती स्वप्नामध्ये नसते. जागृतीतलं एवढं मोठं विश्व आहे, एवढे मोठे सर्व जग आहे, पण ते स्वप्नामध्ये बिलकुल बी नसतं. हे तुम्हाला अनुभव आहे की नाही. मग जर हे जागृती जर स्वप्नामध्ये राहत नाही तर ही सत्य कशावरून.
आणि स्वप्न पडतं. स्वप्नातली सृष्टी ज्यावेळेस पाहत होतात त्यावेळेस ती सृष्टी खरी वाटत होती. आता ती सृष्टी तरी खरी कशी असेल? तुम्ही जागृतीवर येता म्हणून जागृती तुम्हाला दिसायला लागते. मग हे अशा प्रकारची एक अवस्था दुसऱ्या अवस्थेमध्ये राहत नाही. जागृती स्वप्नामध्ये राहत नाही, स्वप्न सुसुप्तीमध्ये राहत नाही. आणि सुसुप्ती ज्यावेळेस आपल्याला येते म्हणजे गाढ झोप लागते त्यावेळेस स्वप्नही नसतं, जागृती नसती, म्हणजेच तुम्ही असता. ध्यानात ठेवा आत्मस्वरूपानं. मग तुम्ही कोणत्या अवस्थेमध्ये नाहीत? तुम्ही आता जागृतीमध्ये आहात. तुम्हाला हे सगळं विश्वाचा अभिमान तुम्ही घ्यायलात. मग तुम्हाला विश्व कळायला लागलं. आता विश्व कळण्यासाठी त्या देवानं साधन दिलं म्हणून काय बिघडलं? मग देह हे साधन दिलं, त्याच्यामध्ये सूक्ष्म द्याला, आणि या सूक्ष्म देहाच्या द्वारे आपण या साधनाच्या द्वारे हे सगळं जग कळायलं म्हणजे व्यवहार होण्यासाठी हे आपल्याला शरीर दिलं. मग ही जागृती स्वप्नात राहत नाही, स्वप्नामध्ये जागृती नाही, जागृतीमध्ये स्वप्न नाही, आणि ह्या दोन्ही अवस्था सुसुप्तीमध्ये नाही, आणि सुसुप्तीमध्ये सुद्धा तुम्ही असतात. मग या तिन्ही अवस्थाच्या तीन अवस्था करता अशा 9 अवस्था केलेल्या आहेत त्यांनी. या 9 अवस्थामध्ये आपण असतो, पण हे जागृती स्वप्नात नाही, स्वप्न जागृतीत नाही, आणि ह्या दोन्हीही सुसुप्तीमध्ये नाहीत. पण आपण कधी नाहीत ते सांगा. मग तसा आपल्याला आनंद इथून पाठीमागं 84 लक्ष योनीचे जरी देह झाले असले तरी हे सगळ्यांची आता आपल्याला या मनुष्य देहामध्ये जाणीव होती की 84 लक्ष योनी कशाला म्हणायचं. हा मनुष्य देह म्हणजे काय आहे? म्हणजे सर्व ज्ञान आहे ते या मनुष्य जन्मामध्ये आहे. बाकीच्या जीवांना, पशु पक्ष्यांना ज्ञान आहे. कोणतं ज्ञान आहे त्यांना? फक्त त्यांना विषयाचं ज्ञान आहे, खायचं आणि राहायचं, म्हणजे शब्द स्पर्श रूप रसगंध याचं ज्ञान आहे. आणि मनुष्याला सुद्धा शब्द स्पर्श रूप रसगंध याचंच ज्ञान आहे. आणि याच्यापेक्षा पुढचं ज्ञान आहे ते आत्मानात्म विवेक. मी आत्मस्वरूप आहे, मी सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहे. असा एकही पशु जाणू शकत नाही. 84 लक्ष योनीतला एकही जीव असं जाणू शकत नाही की मी सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहे. फक्त एकच असा मनुष्य देह आहे की या मनुष्य देहामध्ये आपल्याला हे स्वरूप जाणता येतंय, हे स्वरूप आपल्याला कळतंय, आणि हे स्वरूप आपल्याला कळून घेता येतं माय बापाओ. म्हणून मनुष्यानं हे सच्चिदानंद स्वरूप जाणल्याच्या नंतर तुम्हाला संचित क्रियामान लागत नाही, आणि प्रारब्ध हा देहाचा आहे असं कळतं ज्ञानवानाला, आणि मग तो अशा पद्धतीनं मुक्त असतो. आणि हे कळण्यासाठी आता जर समजा आपल्याला मनुष्य देह मिळाला तर आपण पूर्वजन्मी कोण होतो आणि हे कशावरून ते सांगतो. जर आपली इकडं प्रवृत्ती होत नसेल, आपली परमार्थाकडे प्रवृत्ती होत नसेल, शास्त्राकडे प्रवृत्ती होत नसेल, नामचिंतनाकडे प्रवृत्ती होत नसेल, तर आपण पशुयोनीमधून आलेलो असून आपल्याला त्याचे संस्कार असतात. शब्द स्पर्श रूप रस गंध हेच आपल्याला आवडतं, आणि त्याच्यामुळं आपली इकडे प्रवृत्ती होत नाही. माय बापा ध्यानात ठेवा. माणूस जाणी जे बोले, झाड जाणी जे फुले, भोग जाणी जे केले पूर्वजन्मीचे, असे साधू संतांचे प्रमाण आहेत माय बापा हो. आपणच आपलं भविष्य ओळखता येतं. आपल्याला या सृष्टी पूर्ण जाणल्याचं ज्ञान होतं आपल्याला स्वरूपाचं ज्ञान झाल्यावर. त्याला ज्ञानेश्वरी वाचावी लागते, दासबोध वाचावा लागतो, एकनाथी भागवत वाचावं लागतं. जर तुम्हाला नाही कळलं भगवंत काय, 100% कळतो, 100%. पण इथं सूक्ष्म विचारानं कळतो, विवेकानं कळतो, आत्मनात्म विवेकानं अधिकारी व्हावं लागतं. इथं जोपर्यंत आपण अधिकार प्राप्त करणार नाहीत, नामचिंतन करणार नाहीत, सूक्ष्म विचार करणार नाहीत याच्यावर, तोपर्यंत ही कळायची गोष्ट नाही, ही स्थूल बुद्धीची गोष्ट नाही, सूक्ष्म विचाराची गोष्ट आहे, बारीक विचाराची गोष्ट आहे ही. आणि ते ध्यानात ठेवून असणारा विचार करा आणि अहंता ममता घालवा. अहंता ममता जर गेल्या तर आपण अहंता ममता जर आपल्या गेल्या तर आपण मुक्तच आहोत असं कळतं आपल्याला. ध्यानात घ्या. पुढं मी देवदत्त नावाचा आहे असे त्यास उत्तर देतो. काय म्हणले ते,
त्यामुळे देहाला दिलेला कल्पित नावाचा आत्म्याच्या ठिकाणी जो त्याने अभिमान बाळगलेला असतो, म्हणजे आपल्याला कल्पित नाव दिलेलं असतं आणि ते कल्पित नाव दिलेलं असतं त्या आत्म्याच्या ठिकाणी आपण ह्या देहाचं नाव घेत राहतो. आपण तोही विवेकाने आणि युक्तीने विचार करून निवृत्त करावा. असे पहा की तू कोण आहेस, म्हणून तुला कोणी विचारले तर म्हणतोस की मी देवदत्त नावाचा आहे, असे त्यास उत्तर देतोस. पण तो आता विचार करा म्हणले की देवदत्त हे नाव तुझ्या स्थूल देहाला प्राप्त झालेले आहे. ते देह जन्मास आल्यावर 10व्या किंवा 12व्या दिवशी दुसऱ्या कोणीतरी ठेवलेले आहे. म्हणजे हा देह ज्यावेळी जन्माला त्याच वेळी देवदत्त जन्माला असे काही कोणी म्हणत नव्हते. आता तुम्हाला कोणी विचारले तर समजा की अरे बाबा या देहाला देवदत्त म्हणतात, तो कोठे आहे ते दाखव पाहू. आता आपल्या देहाचं नाव घेऊन जर विचारलं की बाबा देवदत्त नाव आहे एका व्यक्तीचं, त्या देवदत्ताला विचारलं की तू हा देवदत्त नेमका कुठे आहे ते मला बोट ठेवून दाखव, तर ते हा तो मी देवदत्त असे काही दाखवता येणार नाही. जर देवदत्त असं जर म्हणला तर मग आपल्या शरीराच्या पार्टाला नाव ठेवल्याप्रमाणे होतं. हे काय आहे तर हे खांदा आहे. आता ते बोट उचलून ठेवलं तर इकडं दंड आहे. असं जर म्हणेल तर हे डोकं आहे. म्हणजे असे वेगवेगळे पार्ट तयार होतात. म्हणजे देवदत्त नावाचा माणूस काही तयार होत नाही, वेगवेगळे पार्ट तयार होतात. तो अवयवाचे नाव असेल या विचारावरून जर देहाचे नाव देहाच्या ठिकाणी खऱ्या रीतीने सिद्ध होत नाही, तर देहाहून निराळा त्याचा द्रष्टा जो तो आत्मा त्याचे देवदत्त हे नाव कसे सिद्ध होईल बरे? शिष्यानं सांगितलं की मग मी आत्मा देहाहून कोणत्या रीतीने वेगळा आहे बरे? मी देहाहून वेगळा आहे अशा ज्या रीतीने मला अनुभव घेता येईल अशा रीतीने मला समजून सांगा. आता एवढं जरी शिष्याला सांगितलं तरी शिष्य म्हणतो मग आता मी आत्मा देहाहून कोणत्या रीतीने वेगळा आहे, मला जरा स्पष्टपणे समजल असं जरा समजून सांगा. गुरु म्हणतात ठीक आहे, आपण पूर्वजन्मात केलेली कर्मे या जन्मात भोगीत आहो आणि या चालू जन्मात जे करीत आहे ते पुढे येणाऱ्या जन्मात भोगू असे तू म्हणतोस ना, हे खरं आहे का नाही? गेल्या वर्षी उत्पन्न झालेलं या वर्षी खातो आणि या वर्षी केलेलं पुढे वर्षी खातो, हे असं आपल्याला कळत आहे की नाही? त्याचप्रमाणे या जन्मी केलेले कर्म पुढच्या जन्मी बघायचे ना, आता पुन्हा ते बघून पुन्हा आणखीन काय करायचं म्हणतात की ते भोगू असं म्हणतात आपण, आहे की नाही? आपण पूर्वजन्मात केलेली कर्मे या जन्मात भोगीत आहो आणि या चालू जन्मात करीत आहोत ते पुढे येणाऱ्या जन्मात भोगू असे म्हणतोस ना म्हणले. तर मग विचार करून पहा की हा जो स्थूल देह आता आहे तोच पूर्वजन्मी नसून, बघा आताचा हा स्थूल देह पूर्वजन्मी आपल्याला जो मिळालेला देह होता तो देह नाही, हा देह आपला दुसरा आहे. मग आता ह्या देहाला आपण कसं काय मी म्हणावं बरं? पूर्वजन्मीचा देह होता तो जाळून टाकला असेल, तो संपला आहे की नाही? ते संपल्याच्या नंतरच हा देह मिळतो. आणि असं जर आहे तर मग पूर्वजन्मी नसून मातेच्या उदरातून नवीन उत्पन्न झालेला आहे. मग कर्मे करणारा जो कोणी तो असेल तो पूर्वजन्मी देहाहून कोणी खात्रीने वेगळा असला पाहिजे. पूर्वजन्मीच आपण आता आहोत का? पूर्वीचाच देह आपल्याला आहे का? आता नाही. मग पूर्वजन्मीचा देह तर गेला, म्हणजे त्याचा अर्थ असा आहे ना, आता तुम्ही जन्म घेताय म्हणजे पूर्वजन्मीचा तुम्ही कोणीतरी वेगळा असला पाहिजे की, कारण पूर्वजन्मी जर देह पडला तर मृत्यू व्हायला पाहिजे होता. आता पूर्वजन्मी मृत्यू झाला देहाचा आणि आता आपल्याला हा दुसरा देह प्राप्त झाला आणि तरी बी ह्या देहामध्ये तो आहे. आणि आता जरी हा देह पडला तरी पुन्हा जन्म प्राप्त येईल आणि त्याच्यामध्ये हा प्रवेश करेल. म्हणजे आपल्या जीवाला मृत्यू नाही हे ध्यानात घ्या. आणि तुम्ही मूळचेच या जीवाला मरण नसल्या कारणानं म्हणूनच तर त्याला अमर असं म्हणतात. पण जीवानं काय केलंय की देहच मी आहे आणि देह माझा आहे अशी कल्पना केली म्हणून जन्ममरण पाठीला लागलं. ज्या वेळेस आत्मस्वरूपाचं ज्ञान होतं त्याच वेळेस जन्ममरण चुकतं, तोपर्यंत जन्ममरण चुकत नाही. स्थूल देह मी म्हणतो, सूक्ष्म देह मी म्हणतो, प्राण मी म्हणतो, इंद्रिय मी म्हणतो, असं कुठल्या तरी देहाला आपण मी म्हणत राहतो. मी केलेलं सर्व कार्य मी केलं म्हणतो. आता हे होतं सर्व परमात्म्याच्या सत्तीनं. ईश्वर त्याचा देखभाल करणारा आहे. त्या ईश्वरानं निर्माण केलेल्या ह्या मशिनरीज आहेत आणि त्याच्याकडून तो कार्य करून घेतो. आणि त्याच्या सगळ्यांच्या पलीकडचं आपलं आत्मस्वरूप आहे. आपल्याला हे सर्व कळतंय, आपण साक्षीद्रष्टा आत्मा आहो. म्हणून म्हणले कारण देहाचा नाश झाल्यावर देह तर राहू शकत नाही. अर्थात तू देहाने केलेल्या कर्माचा भोगता देहाहून वेगळा आहे त्याचे सिद्ध होऊन हा स्थूल देहच आत्मा नव्हे. हे जे आमचे म्हणणे ते तुला पटते की नाही?
आणखी एका रीतीने म्हणले, तुला मी सिद्ध करून दाखवतो. तुम्ही बोलतात ते सुद्धा असे बोलतात की माझा देह, माझा हात, माझे डोके, माझे पाय वगैरे असं आपण म्हणतो. पण त्याबद्दल मी देह आहे, मी हात आहे, मी डोके आहे, मी पाय इत्यादी असे काही म्हणत नाही. हो, असं कोणी म्हणतं का? हात मी, पाय मी असं कोणी म्हणत नाही. प्रत्येक इंद्रियाला नाव घेतलं तर म्हणतं का हे मी म्हणून? नाही. ह्या सर्वांच्या समुदायाला तुम्ही आपण मी म्हणतो. असे माझे घर, माझी वाडी, माझी गाडी असे आपण व्यवहारात म्हणतो, पण केव्हाही मी घर, माझी वाडी, मी गाडी असे काही म्हणत नाही. त्यामुळे अमुक माझे आहे असे म्हणणारा जो कोणी, तो स्वतः त्या पदार्थाहून वेगळा असलाच पाहिजे. नाही नाही, ध्यानात घ्या ना, सोपी गोष्ट आहे. विचारच आपण करत नाहीत. प्रत्येकाला प्रत्येकाच्या घरी गाडी असते, घोडी असते, बंगला असतो, सर्व दृश्य वस्तू असतात. आणि त्या वस्तूच तुम्ही आहेत का? तर तुमचा अनुभव आहे रोजचा की त्या वस्तू म्हणजे तुम्ही नाहीत, मग ते साधन आहेत. साधनालाच तुम्ही असं म्हणू शकता का? नाही. आणि तसंच हे देह सुद्धा एक साधन आहे. त्या देहाला कसं काय म्हणता मग तुम्ही मी म्हणून? तर देह म्हणजे तुम्ही नाही, ध्यानात ठेवा. मग हे विचार कुणी करायचा? हा विचार काय म्हणले शास्त्रामध्येच ठेवायचा का हा विचार? हा विचार ज्याला ज्ञान झालंय त्यानंच ठेवायचा का? ज्याला ज्ञान झालं नाही किंवा ज्यांना वाटतं की आम्हाला कळत नाही, त्यांच्यासाठी हे सगळं आरशासारखं मांडून ठेवलं. आपल्याला आयत्या पिठ्यावर निगुट्या म्हणतात, ह्याला आयते शास्त्र करून ठेवले साधू संतांनी. त्यांनी किती कष्ट घेतला असन. म्हणून साधू संतांनी एवढे मोठे ग्रंथ करून ठेवले. प्रत्येक ग्रंथामध्ये हेच आहे मा बापा, हो दुसरं काहीच नाही. आणि आपण मुक्त आहोत असं कळतंय आपल्याला हे ज्ञान झाल्यावर. म्हणून ते म्हणले त्या पदार्थाहून वेगळा असलाच पाहिजे. कोणत्या पदार्थाहून वेगळा असला पाहिजे? तर ह्या दृश्य वस्तू आहे त्याच्याहून आत्मा वेगळा असला पाहिजे. मग देह दृश्य आहे की नाही आपल्याला, आणि याच्यावरून आपण वेगळे आहेत की नाही असं सिद्ध होतं. यावरून तुम्हाला एक दृष्टांत सांगतो म्हणले. तर आपण देहापेक्षा वेगळे आहेत हे कळण्यासाठी एक दृष्टांत आहे. देहापासून आत्मा भिन्न आहे याविषयी देह आणि घर यामध्ये असलेल्या सादृश्याचे वर्णन. देह आणि घर यामध्ये सादृश्य म्हणजे साम्यपणा, सारखेपणा आहे. आता तो कसा साम्यपणा आहे सारखेपणा बघा. तुम्हाला घर म्हणल्याबरोबर तुम्हाला सगळं कळत आहे का नाही? आणि देह म्हणलं तरी तुम्हाला सगळं कळत आहे. फक्त या देहामध्ये आणि घरामध्ये कसा साम्यपणा आहे ते ध्यानात घ्या. म्हणजे आत्मा कसा वेगळा आहे ते तुम्हाला बरोबर ध्यानात येऊन जाईल. जसे घर म्हटले की त्याला तुळ्या, खांबले, छपराची 2 पाके असतात, तसेच खांब, खिडक्या, दारे असतात. विटा, दगड, चुन्याने गिलावा केलेल्या भिंती असतात. त्यावर पांढरा, काळा, तांबडा असे रंग दिलेले असतात. डाब्याचे छपर असेल तर त्यावर गवत उगवलेले असते. अशा घरात राहणारा मनुष्य घरच नसून घराहून वेगळा असतो. आता काही हे सांगावं लागतं का हो? हे सर्व आपल्याला कळतं मायबापा हो. घराचं वर्णन केलं आणि त्या घरामध्ये राहणारा मनुष्य, घर आणि मनुष्य एकच आहे नाही का? हो म्हणा सगळेजण तिकून. घर आणि घरात राहणारा मनुष्य एकच आहे. हात वरी करून सांगा, असं बोट वरी करून. नाही नाही म्हणले महाराज, तुम्ही आम्हाला इतके येड्यात काढालात का हो? आम्ही तसं कसं बरं म्हणले, घर ना आम्ही काय एक कसं होऊ शकतो? आता हे जर तुम्हाला कळत असेल तर आता पुढं बघा. धाब्याचे छपर असेल तर त्याला गवत उगवलेले असते. अशा घरात राहणारा मनुष्य घरच नसून घराहून वेगळा असतो. आता हे घर आपल्याला बाहेरलं घर कळालं. आता तो स्वतः मी घरच आहे असे कधी म्हणत नाही. आणि तुम्हाला किती वेळेस मी 1000 वेळेस जरी म्हणलो का तुम्हीच घर आहेत, तरी तुम्ही कबूल करून घेणार नाहीत. आता त्याचप्रमाणे हा देह एक घर आहे. आणि हा बघा पाठीचा कणा आहे. मनुष्याला पाठीचा कणा आहे. आणि हे त्याचे वाशाचे आडे आहे. बरगड्या त्याच्या छपराची पाके आहेत. हात आणि पाय त्याचे खांब आहेत. हाडं, मांस वगैरे त्यातल्या विटा, दगड, गिलावा आहेत. जसे घराला पांढरा, काळा, तांबडा इत्यादी रंग असतो, तसे या देहाच्याही चामडीवर निळाळे रंग असतात. डोळा, कान, नाक, तोंड इत्यादी इंद्रिय त्यातल्या खिडक्या आहेत. जरा ध्यानात घ्या. इकडे घरावर गवत असते तसे तिकडे देहावर केस असतात. तर अशा देहरूप घराचा द्रष्टा जो तो आत्मा, तो तुम्ही देहच नाहीत. बघा काय सांगितलं. आता तुम्हाला कुणाला 10 वर्षे, कुणाला 5 वर्षे, कुणाला 2 वर्षे, कुणाला 1 वर्ष, इतक्या वर्षे झाले अनुग्रह देऊन.
आणि तुम्हाला सांगितलंय की तुम्ही आत्मस्वरूप देहापेक्षा वेगळेत, पण हेच आम्हाला पटायला तयार नाही. माय बाबा ध्यानात ठेवा. आता किती वेळ सांगावं, हे लाख वेळ सांगितलं तरी जर हे ध्यानात राहत नाही तुम्ही देह नाहीत म्हणून. आणि मगाच प्रश्न विचारला, तुमचं घर आणि तुम्ही एकच आहेत म्हणलं तर म्हणतात महाराज तुम्ही काय लय आम्हाला येड्यात काढता का हो, आम्हाला काही एवढं कळत नाही का हे. आणि मग तुमचा देह तुमचा नाही म्हणून सांगितलं तर हेच कसं पटत नाही हो. माय बापा ध्यानात ठेवा, याच्यासाठी हे पंचीकरण बार बार बघा. 100 बऱ्या बघा, 200 बऱ्या बघा, तुम्हाला ध्यानात येऊन जाईल. आपल्याला बघायचंच नाही. एकदा पाठ झाला की दिलं ठेवून गुंडाळून, त्याला त्याला धूळ बसली का नाही बसली माहित नसतं. 6 महिन्याला एकदा बघायचं तर कसं मिळ लागल. तर तुम्ही सगळ्या गोष्टी करताय ते दुसऱ्यासाठी करताय. ध्यानात ठेवा. जगा फिरतेत, दुसऱ्या फिरतेत, मी साठी माझ्यासाठी सगळं करताय, पण तुमच्यासाठीच आहे हे नामचिंतन, अनुग्रह, शास्त्र, श्रवण मन निध्यासन, तत्व पदार्थ शोधन, सूक्ष्म विचार, बारीक विचार. अहो ते साधू संतांनी सांगितलं नुसतं पोट भरण्यासाठी काय लागत नाही. बघा ते पशु पक्षी कुणी असे संपत्ती गोळा करून ठेवलेले नाही. आज ह्या झाडावर उद्याच्याला त्या झाडावर, आजचं खायापुरतं मिळालं की निघाले पुढं. आणि आपण आपली 7 पिढ्या 10 पिढ्या खाया एवढी संपत्ती जमून ठेवली तरी आपल्याला समाधान नाही. आणि तरी मनुष्य म्हणतोय, जीव म्हणतोय की माझी 10वी पिढी काय खाईन. अरे तुझं म्हातारपणे तुला कोणी काही देतं का नाही ते बघ माय बापा. अरे 10वी पिढी काय खाण्याची गरज, याचा विचार करण्याची गरज नाही. भगवान परमात्मानं निर्माण केलेलं जगत आहे, ते भगवान परमात्माच, याची चिंता बाळगणारा तो परमात्मा आहे. अरे अहो माय बापा हो, लिकरू जन्मत लिकरू, तर त्या लेकराला खायला आईच्या स्तनामध्ये दूध निर्माण करणारा कोण आहे. जन्माच्या अगोदर निर्माण करणारा, त्याचं खाद्य निर्माण केलं अगोदर आणि पुन्हा त्याला जन्म दिला. माय बापा हो, तेवढा तो भगवान परमात्मा असणारा आपल्याला अगोदर ते सर्व निर्मिती करतो. झाडाला असणाऱ्या चैत्र महिन्यामध्ये कोण पाणी घालतो. कड्या कपारावर डोंगरावर एवढं ऊन पडलेलं असतं, त्याला कोण चैत्रामध्ये त्याला कोण पालवी फोडतं. मग एवढं जर नियोजन त्या परमात्म्याने केलं ना, आपल्याला थोडं सांगितलंय हो चिंतन करा म्हणून, शास्त्र बघा म्हणून. आपल्याकडं आता तुमच्याकडे तुमचं लक्ष द्या म्हणल्यावर जर असणार आपल्याला वाईट वाटत असेल, बेकार वाटत असेल, आपल्याला जर परमार्थ करा वाटत नसेल, तर आपण कोणत्या योनीतून आलो आणि कशा आलो ते आपण, आपल्याला शास्त्र बघा ते कळून जातं. इकडे घरावर गवत उगवते, तिकडे देहावर केस असतात. तर अशा देहरूप घराचा द्रष्टा जो तुम्ही आत्मा, तो तुम्ही देह नाहीत तर देहापासून वेगळे आहात. यासाठी वरील विचारसरणी ध्यानात धरून ठेवले असता आपण देहचा व अशा प्रकारचा अभिमान नष्ट होतो. देहापासून आपण वेगळे आहोत असा जर आपल्याला कळालं तर आपला अभिमान नष्ट होतोय. या वाचून अन्य कोणत्याही उपायाने तो नष्ट होणार नाही. ध्यानात ठेवा, मी आणि माझं कसं घालवायला सांगितलं तर हे आता जो जो हा दृष्टांत आहे, देहापासून आत्मा भिन्न आहे याविषयी, देह आणि घर यामधलं साधर्म्य, याच्यापेक्षा आपण वेगळे कसे आहोत हे जर दृष्टांत कळाला तर अहम आणि मम, हो आपल्याला अहम आणि मम, पाठीमागाला असणारा तो मांजराचा उंटाचा दृष्टांत अहम आणि मम हे घालण्यासाठी एवढे 2 पानं जर चांगले बघितले तर आपला अहम आणि मम जातो. आणि अहम आणि मम गेला तर आपण आत्मस्वरूप आहोत हे सिद्ध होतं. शिष्य म्हणतो, पण शिष्य कसा आहे, खूप प्रश्न पडतात त्यांना शिष्यांना. कारण हा शिष्य अभ्यास करतोय म्हणून शिष्य प्रश्न करतोय. आम्हाला कोणी प्रश्नच विचारायला येईना. आम्ही म्हणतो ते शिकवल्यास तरी कुणीतरी विचारते, पण कोणी काही विचारित नाही. मा बापो, महाराज म्हणले एवढीच मोठी गोष्ट समजा, आम्ही 1 घंटा तुम्हाला देतो तेच. कारण पाठाच्या अगोदर 1 घंटा आम्हाला उठावं लागतंय, पुन्हा पाठ झाला की 1 घंटा, आणि त्याच्यानंतर 1 घंटा सुधरत नाही आम्हाला. आम्हाला 3 घंट्याची नशा येते आणि आमचे कामं बंद पडतात. तर तुम्ही असं ध्यानात घ्या की आम्ही जे पाठाला येतो आणि 1 घंटा तुम्हाला देतो, ह्याचेच उपकार माना. नाही तर उद्यापासून आम्ही तुमच्या ऑनलाईन नाही ना तुमच्या ऑफलाईन नाही, आम्ही कसेच येणार नाहीत. बरं काय करायचं ते तुम्हाला करा. साधू संत म्हणले बाबा ज्याचे त्याने अनित केले, येते कोणाचे काय बा गेले, ज्याचे त्याने अनित केले. काही मुलांना बघा, आई वडील काय करतात मुलांना, त्याला 2-4 मुलं असतात
आणि त्या समजा 4, 5, 2 कोणाला एक असेल त्या मुलांना काय करतात, चांगलं शिकवण्याचा प्रयत्न करतात त्यांना. पण काय काय मुलं अशी जन्माला येतात की ते आईबापाचं ऐकतच नाहीत. आणि नाही ऐकलं, आई वडिलांनी खूप प्रयत्न केलेला असतो आणि त्यांना सर्व सामग्री पुरवली जाते, साहित्य पुरवलं जातं, त्याला सोय करून दिली जाते, पण ते शिक्षण शिकत नाही. आता ते नुकसान कोणाचं झालं मायबापा हो. आणि पुन्हा म्हणतो मोठा झाल्यावर ऊस तोडायला कारखान्यावर बैलगाडी घेऊन गेल्यावर म्हणतो माझे मायबाप लय शिकवित होते आणि त्यावेळेस जर शिकलो असतो तर ही परिस्थिती आली नसती. काही मुलं म्हणतात त्या हॉटेलवर भांडे घासत राहतो, हॉटेलवर भांडे, कारण त्याला कोणी ठेवत नाही. हॉटेलवर जर दिलं तर त्याला 5 किंवा 6,000 रुपये देतात, नाही तर लय झालं तर 10,000 रुपये. आणि मग असणार त्याच्यावर काय होणार त्याचं. तर इतकं जरी आई वडिलांनी सांगितलं न जर नाही त्या लेकराने ऐकलं तर नुकसान मायबापाचं नाही. तसं साधू संतांनी आयतं करून ठेवलं आणि आयतं करून सांगून ठेवलं, ते जर नाही ऐकलं तर आणि ही स्वतःच होतं मायबापा ध्यानात ठेवा. तर उद्यापासून तसं काही करताल बरं का, गायब होताल नाही तर ऑनलाईन पाठवला, तसं काही करू नका. या बाबा गुरु महाराज आपण सांगितले रीतीने विचार केला असता हा देहच मी नाही असे सिद्ध होते. ते जाणले असता देहातील अहंता नष्ट होते, तरी पण देह माझा आहे असे समजणे ही जी ममता ती राहतेच. तरी ते म्हणतोय की ही जी ममता आहे, कारण देह मी नाही असं मला कळलं म्हणतो आता, पण आता ही ममता म्हणजे माझा देह आहे असं तर आहे की नाही. मोबाईल मी नाही असं मला कळलं, पण माझा मोबाईल मी 10,000, 15,000, 20,000, 25,000, 50,000 देऊन घेतलाय आणि तुम्ही कसं म्हणतात की माझा नाही म्हणून म्हणा. तर ते म्हणले आता बघा देह सुद्धा माझा आपण म्हणतो की नाही माझा, तर तसा शिष्यानं प्रश्न केलाय की देह माझा आपण म्हणतोच, तर तरी पण देह माझा असे समजणे ही जी ममता ती राहतेच. हे आपल्यावरील दृष्टांतावरूनही खरे ठरू पाहतेच. कसे ते पहा म्हणतो, घटास पाहणारा जो मी तो घटच नव्हे हे खरे. बघा त्या शिष्याला ज्ञान झालं लगेच. हा, ते म्हणतो घटास पाहणारा जो घट म्हणजे एखादा दृश्य पदार्थ, ते दृश्य पदार्थ म्हणजे मी नाही असं मला कळतं म्हणतो. तरी पण घट माझा आहे असे मी म्हणतोच, तरी पण आपण म्हणतो की नाही म्हणले की दृश्य वस्तू मोबाईल माझा आहे, घर माझं आहे, हे सर्व दिसणाऱ्या वस्तू माझ्यात, आपण असं अटकून म्हणतो. तर आपण घेतलेल्या घराच्या दृष्टांतावरून विचार करूया. घरात राहणारा घर नाही हे खरंय, पण घर माझे आहे असे मी अवश्य म्हणतोच. हो, आता घर मी नाही हे मला कळालं म्हणतो, पण घर माझं आहे असं आपण म्हणतोच की नाही. सगळेजण म्हणतो आपण हे माझं आहे म्हणून. याच न्यायाने त्याने प्रश्न केलेला आहे शिष्यानं, देहाचा द्रष्टा जो मी तो देहच नव्हे, पण देह माझा आहे असे मी हटकून म्हणत असतो. देह माझा आहे आपण असं म्हणतो की नाही. आणि तसे म्हटले म्हणजे त्यात ममत्व तर स्पष्ट व्यक्त होते. ते ममत्व ज्या विचाराने निवृत्त ते कृपा करून सांगावा. आता देह माझा आहे असं जे ममत्व आहे, तर नेमकं कशानं घालू आता ममत्व आणि कसं घालू ते मला सांगा. कारण मी गेला म्हणतो, आता मला दृश्य असं कळायला लागलं, हे दृश्य म्हणजे मी नाही हे मला कळालं, पण देह माझा घर माझं हे आपण असं जसं म्हणतो तसं देह माझा आहे म्हणतो, हे कशानं जाईल ते मला सांगा. तर गुरु म्हणतात बा शिष्या, तू देह नव्हेशे जितके खरे आहे तितकेच देह तुझा नव्हे हेही खरे आहे. कारण देह आहे पंचमहाभूतांचा असे असूनही तो आपलाच आहे असे जे तुम्ही म्हणतात ना, ते केवळ अज्ञानाने. जरी घट परतवीचा आहे तरी तो आपलाच आहे असा म्हणतात, किंवा घर हे दगड लाकूड चुनादिकांचे असून तुम्ही भ्रमाने ते आपलेच आहे असे जे म्हणतात, तद्वतच हाड मांस त्वचा शिरा नाडी रक्त इत्यादी बनलेला देह आणि हा देह पंचमहाभूताचा असून तुम्ही आपलाच म्हणतात, ही तुमची निव्वळ चूक आहे म्हणतात गुरु. आता हे हाडा मासाचा देह पंचमहाभूताचा देह आपण आपला म्हणतो, ती म्हणले चूक आहे. कारण म्हणले हाड चामडे इत्यादी अपवित्र पदार्थ माझे आहेत असे उत्तम जातीतला मनुष्य तर कधीही म्हणणार नाही. बघा ते म्हणतात की हाड चामडे रक्त मांस हे इत्यादी जे अपवित्र पदार्थ आहेत माझे आहेत असं उत्तम जातीतला मनुष्य तर कधीही म्हणणार नाही. आता इथं तुम्ही त्यांनी जात वगैरे जी सांगितली, तर इथे येरे गबाळाचे काम नव्हे ते पाहिजे जातीचे असे तुकाराम महाराज सुद्धा म्हणले. म्हणजे वैष्णव देवांचा भक्त याला जात म्हटलेला इकडे आता आपल्याला ध्यानात घ्या. म्हणजे जात म्हणजे ही इकडच्या जाती त्यांनी नाही सांगितलं तिथं,
देवाचा भक्त असला पाहिजे, आहे का नाही? आपण स्वरूप आहोत, स्वरूपाला जात वगैरे नसते, चैतन्याला जात नाही. आणि देहाला तरी तुम्ही कशी जात लावतात ते बघा विचार करून. जात वगैरे काय तिथं शिल्लक राहत नाही. असे असून तुम्ही या हाडा चामड्याच्या देहाला भ्रमाने आपला असे म्हणतात आणि देहच आपण असे म्हणतात, तर हेच तुमच्या बंधनाचे कारण आहे. देह आहे पंचमहाभूताचा आणि आपण डायरेक्ट म्हणतो माझा. आता हे खोटं बोल नाही का नाही? तर ध्यानात ठेवा, असं खोटं बोलायचं नाही बघा कधीच. देह तुमचा आहे कशावरून म्हणता तुम्ही? पंचमहाभूताचा असताना. आणि दुसऱ्याची वस्तू जर आपली म्हणलं तर आपल्याला नाही का मार खावा लागायचा? हो, दुसऱ्याची वस्तू आपली म्हणल्यावर तुम्ही बघा, एखाद्याची बिल्डिंग आहे ती तिथे जाऊन म्हणा दारापुढे, घराच्या बाहेर व्हा, दे घर माझं आहे म्हणून. जमतं का? आणि मग आपल्याला हे जरी घर बांधलेलं असलं तरी देवानं तितक्या पुरतं दिलं. आणि मग हे घर बांधलं, ते इटा माती दगड ह्याच्यानं बांधलं. आणि हे देहरूपी घर बांधलं ते पंचमहाभूतांच्या ह्याच्यामुळं बांधलं. आणि ते पंचमहाभूताचं असताना माझं म्हणावं, हे ध्यानात घ्या. तर पंचमहाभूताचा जो देह त्याला तो आपला समजतोस, म्हणून निसंशय जी पंचमहाभूते ती तुम्हाला दुःख देतील. आपण दुसऱ्याची वस्तू आपली म्हणल्याबरोबर आपल्याला दुःख होईल बरं का. दुसऱ्याचा मोबाईल एखाद्याचा असावा 50,000चा आणि तो बघितल्याबरोबर हातात घ्यावा आणि त्याला म्हणायचं हे माझाच आहे. काय करील तो समोरचा? हो, दुसऱ्याची वस्तू आपली कधी म्हणत जाऊ नका बघा, ध्यानात ठेवा. बरं, बाहेरल्या वस्तू आपण म्हणत नाहीत ह्या माझ्या आहेत म्हणून. ही दुसऱ्याची बिल्डिंग आपण आपली म्हणत नाही, दुसऱ्याचा मोबाईल आपला म्हणत नाहीत, पण देहाला आपण आपला म्हणतो की नाही? तर ध्यानात ठेवा की हे पंचमहाभूताचं शरीर आहे आणि पंचमहाभूताचं शरीर हे आपलं नाही माय बापा. ध्यानात ठेवा, हे आपल्याला भाड्यानं दिलं देवानं. हे पंचमहाभूतानं उष्ण दिलं आणि त्या पंचमहाभूतांना उष्ण दिल्याशिवाय आणि आत्मस्वरूपाचं ज्ञान झाल्याशिवाय तुम्ही उष्ण माघारी देऊ शकत नाही. ध्यानात ठेवा. हो, ते आपण स्वतः वेगळे आहोत या पंचमहाभूतापेक्षा. आणि या लोकांमध्ये एकचित खोट्या कल्पित भूतांच्याही भयाने जर मनुष्यात दुःखे भोगावे लागतात. आता भूत लागलं म्हणून नाही का जाणते वगैरे बघतो तर आपण जाणता आणायचं, त्या जाणत्याला काहीतरी 10-5 रुपये द्यायचे, मग ते तुम्हाला भूत लागलं, जाता येताना ते हाडोळीन लागली, रानगा लागला, भूत लागलं, त्याला काहीतरी खायला टाका, तुकडा काळा तुकडा करून हो वगैरे करतात. ते काय काय बरंच टाकतात. हो, कुणाला बिडी टाकतात, कुणाला चहा टाकतात. ते म्हणणे भूत लागलं म्हणले, त्याला ते नेऊन टाकायचं मसनवट्याकडे नेऊन. हो, आणि ते बघणारे माणसं लय हुशार असते, तेवढी मनातली कल्पना काढते आणि ह्यांनी नेऊन तिकडे टाकलं की म्हणले भूत गेलं. आता ह्यांच्याच मनाने भूत बी घालवलं आणि ह्यांच्याच मनानं भूत बी लागलं आणि त्याला नेऊन टाकलं की म्हणले काय नाही, आता आता काढून टाकलं म्हणले भूत. काढून टाकलं म्हणल्याबरोबर ह्याचं भूत निघून गेलं. असं असतंय बघा हे. कल्पित भूतांच्या भयाने जर मनुष्यात दुःखी भोगला तर मग ही पंचमहाभूते आणि त्यांचा म्हणून सर्वत्र गाजलेला जो देह, त्यावर तू जर ममता केलीस तर ती भूते तुला कशी मोकळा सोडतील? कारण व्यवहारात सुद्धा असा न्याय आहे की दुसऱ्याच्या वस्तूवर ममत्व केल्याने कोणीही सुखी तर होऊ शकत नाही, पण उलट दुःखी मात्र होतो. यावर तुम्हाला दृष्टांत उद्याच्या पाठामध्ये होईल. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण.